Hello students, today we are going to talk about the play, one act play, The Dark Lady. The Dark Lady is a play written by George Bernard Shaw. George Bernard Shaw was an Irish poet who was born in Ireland. He was educated in Dublin and later he moved to London. He was a dramatist, then he was a critic and a philosopher. He wrote few plays, Superman, or many plays. He has written so many plays, and he had ambition to outperform Shakespeare. शेक्सपियरपेक्षा मोठं व्हायची त्याची इच्छा होती. He contributed in the development of one act play. His Dark Lady of Sonnets, The Dark Lady of the Sonnets, is a play, one act play. ही एक एकांकिका आहे. We have talked about one act play. Before we talk about the play, I would like to consider in Marathi what are the contents or how this play develops. हे नाटक कसं डेव्हलप होतं याबद्दल आपण मराठीमध्ये चर्चा करणार आहोत. And then we will analyze that play with little English and Marathi by keeping in mind the needs of students. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आपण त्याच्यावर विचार करणार आहोत. So George Bernard Shaw's The Dark Lady of Sonnets हे एक विनोदी एकांकिका आहे. हे उपरोधिक नाटक आहे. उपरोधिक नाटक म्हणजे काही गोष्टीवर, काही थीम्सवर त्यामधल्या त्रुटी दाखवण्याच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं नाटक असं म्हटलं जातं. किंवा अशी एक वस्तुस्थिती आहे की विल्यम शेक्सपियरनं 154 सुनीतं लिहिली आणि ही सुनीतं एका स्त्रीला ॲड्रेस करून लिहिली. पण ती स्त्री कोण होती याबद्दल आतापर्यंत अनेक अटकळी लावल्या गेल्या आहेत, परंतु तिचं नाव आपल्याला अजूनही माहीत नाही. त्याबद्दल बर्नार्ड शॉच्या कालावधीमध्ये शेक्सपियरवर एक पुस्तक लिहिलं गेलं आणि त्या पुस्तकामध्ये त्या स्त्रीबद्दलची आयडेंटिटी निश्चित करण्याचा प्रयत्न केला आणि शेक्सपियरवर काही टीका झाली त्या पुस्तकामध्ये आणि त्या टीकेशी बर्नार्ड शॉ सहमत नव्हता. म्हणून त्या लेखकानं जे एक नाटक लिहिलं त्या नाटकामध्ये शेक्सपियर जसा रंगवला गेला त्याबद्दल त्याचं ऑब्जेक्शन असल्यामुळं त्यांनी ही एक उत्तरादाखल एकांकिका लिहायचा प्रयत्न केला किंवा उत्तरादाखल ही एकांकिका लिहिली. या नाटकामध्ये आपल्याला पहिल्यांदा म्हणजे या नाटकाचा जो प्रसंग आहे तो प्रसंग म्हणजे एक काल्पनिक शेक्सपियर आणि त्या काळातली राणी एलिझाबेथ यांच्यामधली ही एक भेट आहे आणि ही भेट
आपल्यासमोर मांडत असताना याच्यामध्ये कशा प्रकारे गैरसमज होतात, त्याचबरोबर याच्यामधले एक विनोद निर्माण करणारे चतुर संवाद कसे आहेत आणि काही विनोदी प्रसंग याचा वापर करून बर्नार्ड शॉनं कला म्हणजे आर्ट, राजकारण म्हणजे पॉलिटिक्स आणि फेमिनिझम या 3 विषयावर एक प्रकाशझोत टाकायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर शेक्सपियरविषयी जी तमाम इंग्रजी बांधवांची जी आदराची भावना आहे, त्या आदराच्या भावनेला सुद्धा एक प्रकारे आव्हान देण्याचं काम या प्रसंगाच्या माध्यमातून बर्नार्ड शॉनं केलेलं आहे. नाटकाची सुरुवातच व्हाईट हॉल पॅलेस जिथं राणी राहते तिच्या बाहेरील भागामध्ये आहे. म्हणजे चंद्रप्रकाशात न्हालेली ती रात्र, ज्या रात्री ठरवून शेक्सपियर त्याच्या प्रियसीला भेटायला जातात, गुपचूप भेटायला जातात. आणि त्यावेळी तो त्या हॉलच्या बाहेर थोडासा स्वतःबद्दल प्रौढी किंवा स्वतःबद्दल चांगलं मत मांडत असतो. आपली नाटकं किती चांगली आहेत किंवा तो ज्या प्रकारे लिहितो त्याबद्दल तो बढाई मारत असतो, स्वतःच्या कविता म्हणत असतो. आणि यामध्ये तो एक सामान्य माणूस, जसं आपण जे काम करतो त्या संदर्भात एक जी तडफड असते ती तडफड त्याच्यामध्ये दिसते. आणि मग शेक्सपियर हा पूर्णपणे एक परिपूर्ण अशी व्यक्ती नसून एक आपल्यासारखाच सामान्य माणूस आहे, थोडा विनोदी आहे, हे आपल्या समोर या प्रसंगातून येतं. त्यावेळी त्याला तिथं एक रक्षक भेटतो. हा जो रक्षक त्याला भेटतो तो रक्षक त्याला भामटा समजतो आणि किंवा चोर समजतो आणि त्याच्यावर संशय घेतो. आणि मग त्यांच्यामध्ये एक संवाद होतो. त्या संवादामध्ये सुद्धा आपल्याला एक विनोदी प्रकारचा संवाद निर्माण केलेला आहे. विनोदी संवाद आपल्या समोर येतो. आता शेक्सपियर त्याला स्त्रीला भेटण्यासाठी, त्या प्रेयसीला भेटण्यासाठी त्याला लाच देतो. तर त्याच्या नाटकाची तिकीटं तो त्याला देतो. आणि ती तिकीटं दिल्यानंतर जो रक्षक असतो म्हणतो, ही नाटकं कोण बघायला जाईल? म्हणजे एक भडकपणा असणारी अशीच नाटकं चालतात आणि त्या नाटकाचं तिकीट मला दे. आणि त्या नाटकाचं तिकीट काढण्यासाठी तो त्याला पैसे देतो आणि मग तो त्याला सहकार्य करायचं आश्वासन देतो. आता यावेळी तो तिथं आल्यानंतर त्यांच्यामधल्या संवादामध्ये एक गोष्ट लक्षात येते की हा कवी आहे म्हणजे हा त्रास देणारा माणूस आहे. म्हणून तो त्याला बाजूला सरतो आणि निघून जातो. थोड्या वेळानं तो म्हणतो, मी येईन, तुझं काय काम असेल ते करून घे. आता हा जो गैरसमज आहे त्याचा, की हा एक सामान्य लेखक आहे आणि हा त्रास देणार आहे, हे एक मिसअंडरस्टँडिंग आहे, हा एक गैरसमज आहे. आणि या गैरसमजातूनच म्हणजे एक टोन ठरवला जातो नाटकाचा. म्हणजे कोणत्या प्रकारचं नाटक आहे, कशा प्रकारचे भावना यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतील याबद्दलची माहिती आपल्याला एक फ्लॅश स्वरूपात, एक झलक म्हणून आपल्याला इथं या पहिल्या प्रसंगातून मिळते. आणि मग अशाच प्रकारचे गैरसमज पुढं होत जातात. आता समाजात
म्हणजे याच प्रसंगाच्या माध्यमातून समाजात लेखकाचं मूल्य काय, त्याला आयडियल म्हणून त्याचं केलेलं कौतुक आणि प्रत्यक्षात त्याला दिलेली ट्रीटमेंट याच्यामध्ये फरक आहे, ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात येते. आता हे सगळं घडत असताना एक टोकाला विनोद केव्हा जातो की जेव्हा शेक्सपियर आपल्या डार्क लेडीला भेटण्यासाठी आलेला असतो, पण ती थोडा वेळ बाजूला जाते आणि अंधारामध्ये राणी चालत चालत येते आणि तो राणीलाच आपली डार्क लेडी समजतो आणि तिच्यासमोर प्रियकर जसा बोलावा तसं तो बोलू लागतो. आणि मग असं ज्यावेळी होतं तो अशा स्तुती करून तिला जिंकायचा प्रयत्न करतो, पण राणीला याच्यामध्ये थोडीशी मजा वाटते आणि रागही येतो आणि म्हणून ती स्वतःची ओळख सांगते. तेव्हा शेक्सपियर घाबरतो आणि मग लगेचच तिची स्तुती करू लागतो. आता स्तुती करायलाच पाहिजे, नाहीतर शिक्षा होईल. त्यानंतर डार्क लेडी येते आणि पुन्हा त्यांच्यामध्ये संवाद होतो. तोही संवाद थोडासा विनोदी आहे. आणि मग या माध्यमातून अशा पद्धतीनं गैरसमजाच्या प्रसंगातून एक प्रकारची विनोद निर्मिती या नाटकामध्ये साधण्याचा प्रयत्न केला. आता जी डार्क लेडी आहे की ज्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये शेक्सपियर आहे, ती तशी इतर स्त्रियांसारखी अशी गप्प बसणारी पॅसिव्ह अशी नाही की जे परंपरेनं किंवा पुरुषसत्ताक संस्कृतीमध्ये स्त्रियांचे जे वर्णन केलेलं आहे ते म्हणजे एक पॅसिव्ह प्रकारची व्यक्ती आहे असं केलेलं आहे. पण ही डार्क लेडी मात्र चतुर आहे, धाडशी आहे आणि स्पष्टोक्ती आहे. आता ती आल्यानंतर त्या एकमेकाला ओळखतात. त्यावेळी डार्क लेडी सांगते की हा जो लेखक आहे, हा जो शेक्सपियर आहे, त्याला स्त्रियांबद्दल आदर वगैरे नाही, तर तो स्त्रियांचा वापर त्याच्या कविता लिहिण्यासाठी एक प्रेरणा म्हणून करत असतो. म्हणजे पुरुषसत्ताक किंवा पितृसत्ताक संस्कृतीमध्ये स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या तिघांचं संभाषण ज्यावेळी चाललेलं असते, ज्यावेळी पुन्हा मग शेक्सपियरबद्दल राणीला आदरही असतो, मग आणि त्याच्या नाटकाबद्दल राणीला एक प्रकारचं आकर्षण असतं. त्यामुळं ती त्याला विचारते त्याच्या नाटकाबद्दल की तुझ्या नाटकाचं उद्दिष्ट काय. तर तो त्यावेळी तिला सांगतो की बाबा नाटक हे समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी, तसंच देशाचे चांगले नागरिक घडवण्याचं सुद्धा काम करतं. आणि यासाठी जी लिहिलेली नाटकं असतील ती नाटकं चांगली असावी. पण अशी नाटकं लिहिणारी लोकांची नाटकं बघायला लोक जात नाहीत. जे पहिल्याच प्रसंगामध्ये तो जो गार्ड असतो तो त्याचं नाटक बघायला जायला नकार देतो. तेव्हा आपण जर असं केलं, एक नॅशनल थिएटर एस्टॅब्लिश केलं की ज्याचा सगळा खर्च सरकार करते, राष्ट्रीय राजकोषातून त्याच्याबद्दलचा सगळा खर्च केला जाईल, आणि मग असं थिएटर जर एस्टॅब्लिश झालं तर नाटककार देशबांधणीमध्ये आपला सहभाग देतील आणि जे नवीन कलाकार आहेत, नवीन लेखक आहेत, त्यांना एक राजानं पुरस्कृत केलेला, राजाचं समर्थन असणारं एक स्टेज मिळेल आणि साहजिकच त्यांची प्रगती होईल. आता हा जो दृष्टिकोन आहे हा बर्नार्ड शॉचा दृष्टिकोन आहे, ज्याच्यासाठी बर्नार्ड शॉनं आयुष्यभर प्रयत्न केले. त्यावेळी राणी त्याची जी मागणी असते की नॅशनल थिएटर एस्टॅब्लिश करू, त्या मागणीबद्दल विचार करण्याचं त्याला ती वचन देते. आणि मग शेवटी राणी निघून जाते, डार्क लेडीही निघून जाते आणि शेक्सपियर एकटाच त्या रात्रीमध्ये तो तिथं एकटाच थांबतो
आणि त्या थांबण्यामध्ये त्याच्या लक्षात येतं की बाबा आपल्याला या प्रसंगातून काय करता येईल. आणि या नाटकातून एक जी संकल्पना आहे, म्हणजे याला लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे हे यामधून आपल्या लक्षात येतं. तर अशा प्रकारे हे जे नाटक आहे त्या नाटकाबद्दल, या कंटेंटवर जे नाटक बेतलेलं आहे त्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट कन्सिडरिंग दिस थिंग. So the name of the play is the Dark Lady of the Sonnets. या नाटकाचं जे नाव आहे ते काय आहे तर डार्क लेडी ऑफ द सॉनेट्स. डार्क लेडी ऑफ द सॉनेट्स. नाउ दिस प्ले इज वन ॲक्ट प्ले. मीन्स it can be performed within 20-25 minutes, not more than 20-25 minutes, and this is one characteristic quality of short play. It is witty. It is witty in the sense vinodi. It is satirical. Satirical means it is uparodhic. Now here in this play Shakespeare imagines an encounter, a meeting which involves the writer himself, the lady whom he loves, प्रियसी ज्याच्यावर तो प्रेम करतो, and the Queen Elizabeth. So this is a situation, हा एक प्रसंग आहे, where Shakespeare meets his beloved and Queen Elizabeth. So there are three characters, main characters in this play, and the fourth character is a guard, आणि चौथं character आहे ते guard आहे. Means in a palace or the place where queen lives, the presence of guard is natural, नैसर्गिक आहे ती बाब. Now this prasang is developed into a comic way with the help of misunderstandings. म्हणजे एकमेकाचे जे गैरसमज होतात त्या गैरसमजामधून ही गोष्ट डेव्हलप करायचा प्रयत्न केलेला आहे. अँड डायलॉग्स आर व्हेरी लाईव्हली वन. डायलॉग अशा प्रकारचे आहेत की जे विनोद निर्माण करतात. नाउ this incident, this prasang is used by Shakespeare, by Bernard Shaw, to comment or to explain to us three major themes. Means four major themes as such. One is about art. Another one is politics, and the next one is gender. Art means kala, politics means rajkaran, and gender means ling, the roles of gender. And another one theme, the reverence for Shakespeare of English people. आणि इंग्रजी लोकांचा जो आदर आहे शेक्सपियरबद्दलचा, ही एक थीम याच्यामध्ये विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा these themes are explained with this situation. This play starts outside of the Whitehall Palace. Whitehall Palace is resident of Queen Elizabeth. Queen Elizabethचं राहतं घर आहे. And outside of that palace, Shakespeare has appointment to meet his love, Dark Lady. So he secretly
decides to meet dark lady and he goes there, and by paying the guard he succeeds in getting permission there. Now Shaw makes Shakespeare appear to be in awkward position. त्याला एक थोड्याशा awkward position मध्ये तो त्याला शेक्सपियरने ठेवलेला आहे. For such a reputed person to wait outside of the palace is awkward thing. And there he is anxious. So he is trying to recite his some poems. He is boasting about his genius. He is गर्वानं तो त्याच्या आपल्या ज्या कौशल्याबद्दल तो बोलतो. So Shaw has given us image of Shakespeare as a humorous, as a man like man, not as an ideal person, not as an icon, not as a hero which is imagined by all English people, but as a common man, as a fallible man, चुका करणारा माणूस की ज्याला आपल्यासारख्याच भावना आहेत. अशा प्रकारचा विचार इथं अशा प्रकारच्या पोझिशनमध्ये this Shaw has put him. Now when the play starts, there is a guard. There is a guard. And this guard thinks that the person who is coming, जो माणूस यायला लागलाय, he is a thief or an intruder. Means he suspects him to be bhamta or chor. And when they talk, they converse, their conversation or dialogue between exchange of ideas between them is very much comical. Here Shakespeare tries to maintain his dignity in front of the guard, but guard does not accept him as somebody very much highly accomplished person. एक परिपूर्ण व्यक्ती म्हणून गार्ड त्याला स्वीकारत नाही. तर he considers him as a poet like many other poets, and poets are troublesome. They are annoying kind of people, and often they are found around the palace to get patronage. राजाश्रय मिळवण्यासाठी असे हे लेखक सतत इथं येत असतात. And attitude of guard is defined by his experience. So he says that he is a common man. This misunderstanding sets the tone, and in this tone we anticipate much that is going to happen. आणि पुढे जे काही घडणार आहे त्याच्याबद्दलची एक कल्पना आपल्याला येते. Anticipate means to forecast, अगोदर जज करणं. And this misunderstanding reflects on what is the place of a writer or an artist in society. Actually, people talk good about him, but when time comes to showing him respect, it is not shown. ज्यावेळी वेळ येते त्याला रिस्पेक्ट दाखवण्याची, त्यावेळी त्याला रिस्पेक्ट दाखवला जात नाही. Now, this misunderstanding which sets the tone
it develops when actually Shakespeare thinks Queen Elizabeth to be his dark lady. In the darkness, Queen Elizabeth, in her night dress, in a disguise, she had come for walk, say for walk. And while he was talking with dark lady, there was certain discontinuation. She goes out and the queen enters. And he thinks that this queen, in the darkness, he couldn't recognize the queen. He thinks that Queen Elizabeth first is a dark lady. And so he tries to make his, declare his love in a poetic language with poetic declarations. He tries to court her with the declarations. Now the queen did not know that the dark lady had come there. So she is amused, a little bit amused by his, तिची थोडीशी करमणूक होते, and she gets angry as well. And she demands, who are you? ती विचारते, तू कोण आहेस? And then he tells his identity. And when he realizes with whom he has been talking is none other than Queen Elizabeth herself. So he gets scared. He feels, panics. त्याला भीती वाटते, fear. And quickly he tries to praise her. Praise Elizabeth, Her Majesty. Means if he had continued in the same strain, then punishment could have followed. So the writer Shakespeare changes his tune and he tries to praise her. This is the central situation or event in this play. हा तसा महत्वाचा प्रसंग आहे याच्यामधला. And this comic device is used by the writer to showcase the mocking of royal authority. And even it talks about the weak position of the writer. Means the misunderstanding, he didn't declare his misunderstanding, instead he started praising the queen. त्यानं हे जो गैरसमज आहे त्या गैरसमजाबद्दल तो काय बोलला नाही, तर तिची तो स्तुती करू लागला. Now this thing is, it is problematic, no? It tells us that position of writer in the palace was not that strong one. Now the dark lady returns, and dark lady is shown as a bold person, sahasi as well as witty, vinodi and sharp tongued, आणि अशी तिखट बोलणारी, लवंगी मिरची, you can say. Now they both, the dark lady and queen, recognize each other, and their conversation between them shows that this poet's imagination is nothing but it is just wandering of his imagination. Then dark lady tells, comments about Shakespeare, and she tells the queen that this
person, he uses women as his inspiration to write poems. Through their conversation, Shaw has commented on the treatment by the society of women. Okay. Now, the Dark Lady is in direct contrast, or her portrayal, her description, or the image of Dark Lady, how it comes in front of us, आपल्या समोर जशी ती Dark Lady ची image येते, that image is in direct contrast with the social expectations. She is assertive and she is fully aware of her power over the writer. लेखकावर तिची जी पॉवर आहे त्याबद्दल ती पूर्णपणे तिची जाणीव आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात येते. Now, when these three characters are talking with each other, Queen had regard for Shakespeare, for his plays, but few of his plays are not liked by her. So she asks, Queen Elizabeth asks Shakespeare, what is the purpose of your plays? And Shakespeare explains that the play has as much importance in building up good youth of the country as the church have. Drama is a place where people learn many things. So if drama is used by royalty in such a way as to build up youths of the country, then it would be something like building up nation. But the writers, they do not have enough money to do this work. So he proposes that the Queen Elizabeth establishes a national theatre, in which theatre there would not be, means the writers need not pay the theatre, actors need not pay the theatre, and by even audience need not pay the theatre, and through this they would develop certain structure which will enable to build up the country. So he wants to establish state supported theatre which will provide money or fertile land, supik zameen, for development of arts, as well as it will support, feed the artists. लेखकांची सुद्धा जेवणाची सोय त्याच्यामध्ये होईल, त्यांना सुद्धा पैसे मिळतील. Now Queen is impressed and amused by his, his love for the theatre, and she promises him that I will do something. Now, after that promise, the Queen Elizabeth returns to palace, and Dark Lady also goes. Now Shakespeare is alone. Now he is wondering, or he is shocked by whatever happened. जे काही घडलं त्याच्याबद्दल त्याला एक शॉक बसलेला असतो. And this shock sets him thinking, how could he use this misunderstanding to write a play? And this is the thing on which Bernard Shaw has
written this play. And through this play, his central message is made strong. त्याचा जो सेंट्रल मेसेज आहे तो स्ट्रॉंग करायचा प्रयत्न केलेला आहे. That he says that art, history, and even Shakespeare's own legend is a chance, accidental thing. These things have come into existence by human folly, not by with genius, not only with human folly, but few genius people like Shakespeare. म्हणजे ही जी गोष्ट आहे या गोष्टीमध्ये अशा पद्धतीनं आपल्याला बर्नार्ड शॉनं त्याचे जे सेंट्रल थीम्स आहेत त्याबद्दल चिंतन केलेलं आहे. नाउ हाउ दिस प्ले इज डेव्हलप्ड, बिकॉज वन ॲक्ट प्ले has certain characteristics. First thing, the beginning and development. This is crucial, or this is of a certain different kind in one act play. In one act play, we have seen that everything is limited. Even the tension or the suspense which is created, it is created suddenly. There is certain speed in the dialogue, in the action, that is to be maintained, because writer has to tell something. लेखकाला काहीतरी सांगायचं आहे, and he has to tell it quickly within short time, between 15 to 30 minutes. So in this light, if we think about the construction of the play, then it must be quick one. There is not much place to develop different conflicts, to tell different themes. The conflict or the situations which are used by the writers, they must get mixed with the theme quite immediately. ते त्याच्याशी पटकन मिक्स झाल्या पाहिजेत. सो दिस प्ले opens with a situation which is humorous and satirical, and this tone is set by the opening. Typical how Shaw's plays were developed. So in the beginning, not only background information is suggested, or the scene, the palace, the darkness, all these things, they are used by the writer as a vehicle, as a tool, एक साधन म्हणून त्याचा वापर केलेला आहे. And this tool criticizes social attitudes. Means this is one thing. The beginning should state clearly what theme the writer is going to talk about. सुरुवातची असते, सुरुवातीला कोणत्या थीमवर ते बोलणार आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. It should tell us something about the characters. So, and these all things are here. Even it talks about how history is merely a guesswork. History, you cannot depend on because it is seen from one perspective. The whole truth is hidden in history. Now, with
certain things, the mistaken identity, deliberate misplacing the time. Shaw takes audience in the life of Shakespeare. We learn something about Shakespeare. We learn something about the court culture and how artists interact with the politicians, with the power. So through this thing, these all things are taken there. Now this play begins on a moonlight night outside the Whitehall Palace, where Shakespeare has come to meet his dark lady, about whom he has written sonnets. या डार्क लेडीला भेटण्यासाठी he comes, about whom he has. Now this location is also significant. Now see, when we analyze a play, when we watch a movie, everything which is shown in the film, it has certain significance. In some plays or in some movies, say the recent famous movie Kantara. In Kantara, jungle is shown, the countryside is shown. This countryside means something. It is background of the thing, of the movie, but that background also tells something. So the location which is selected, it is sea coast jungle or coastal jungle, and coastal jungle is important for trade, व्यापारासाठी प्रसिद्ध असते. आणि मग व्यापार आणि ग्रामीण भागांमध्ये जे राहतात त्याच्यामध्ये कसं शोषण होतं आणि त्या शोषणावर केलेलं बंड त्या कांतारामध्ये आपल्याला पाहायला. म्हणजे जंगल not only works as a setting, but it functions, or that setting has something to tell. काहीतरी त्याचं फंक्शन असते. So the palace talks about the grandeur of the court life, of the queen's existence. Means it is a place where complications happen, but the place has a power of authority. So this power is reflected by the setting. And king is not only the tool of power, but it is tool of support. राजाश्रय दिला जातो तिथं. And artists always go and seek the patronage, and thing has not even changed today. आज आपण सुद्धा बघतो ना की महाराष्ट्र साहित्य संमेलनाला शासन पैसे देतं. म्हणजे कलाकार हे सातत्यानं सत्ताधीशांच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न करत असतात. And this proximity of artist, this praise by artists of the power people, politicians, is often subject of criticism by Shaw. This is Shawian attitude. Even the dark surrounding of the palace, the shadow which is cast by the palace, it is also certain kind of metaphor. And this metaphor talks about the truths which are hidden. Much of the Shakespeare's life is not known. It is conjectural, म्हणजे ती कल्पित केलेली आहे.
who is Shakespeare, when he was born, what plays were written by him. There is no true record of all these things. These all things are imagined, speculated. So about the biography of Shakespeare, so many things are hidden, they are conjectural, and this nature of Shakespeare's biography or about relationship of Shakespeare, Elizabeth and Dark Lady is speculative, and it is suggested by the moonlight, by the shadow which is cast of the palace. So these things are introduced by Shaw. Now this thing, introduction, is made very much intense. Shakespeare is talking about himself. He is giving him talking. He is just writing down certain quotations from the guard. Guardने सांगितलेल्या म्हटलेल्या जे काही quotations आहेत for future use. So this clearly tells us that Shakespeare is not that great. He is just like common people who is struggling to learn something from society. The charm, vanity, which is related with him, is mostly opportunistic and absurd. म्हणजे ती संधी साधूपणाची आहे. And there has been much criticism on Shakespeare about it. And one of the criticisms is that he copied or he wrote on the existing stories. Robert Greene, contemporary of Shakespeare, Robert Greene, criticized Shakespeare, means his criticism is taken by Shaw to develop action, to comment on Shakespeare's personality. Means he learned and he developed his plots, which were made interesting. तर त्याने शिकला, त्याने कॉपी केली आणि त्यामधून त्याने ते हे केलं. तर ही जी शेक्सपियरची आयडियालिस्टिक पूज्य जी पोझिशन आहे त्या पोझिशनबद्दल टीका करण्याचं काम या सुरुवातीलाच या नाटकामध्ये केलेलं आहे. आता दुसरा जो लेयर आहे, म्हणजे ही एक गोष्ट झाली, दुसरा जो थीमचा लेयर आहे तो दिस एन्काउंटर, दिस मीटिंग ऑफ शेक्सपियर विथ द गार्ड अँड क्वीन एलिझाबेथ reveals the second thing, that scene shows the mastery of comic confusion of Shaw. शॉची जी मास्टरी आहे ती आपल्याला यामधून दिसते. and it talks about how आर्टिस्ट्स आर डिपेंडंट ऑन पॉलिटिकल सपोर्ट. राजकीय सपोर्टवर हे कसे अवलंबून आहेत ही बाब आपल्याला पाहायला मिळते. वी सी दॅट शेक्सपियर वॉज ट्राइंग टू सेड्यूस द क्वीन, बट वेन हर आयडेंटिटी इज रिव्हील्ड ही शिफ्ट्स. हाउ द आर्टिस्ट्स वेअर praising royalty, people in the power is shown. This exposition even means when he meets the Dark Lady, it is in the beginning. The conflict is shown, the theme is introduced in the form of the Dark Lady, where traditionally women are idealized
objects of the writer, and they are passive, they cooperate. But the dark lady of Shakespeare, she is not passive, ती अशी शांत बसणारी नाही, but she is bold. She can talk her mind out in front of anybody. कुणाच्याही समोर ती तिचं मत मांडायला तयार असते. She is not silent like traditional women are supposed to be. The gender of man or male gender is supposed to be superior. So women are not given that much freedom. But Queen Elizabeth was a queen. She is symbol of freedom. So the dark lady complements the freedom of Elizabeth. So she is described as a bold, witty or intelligent and independent woman, and who challenges romantic fantasies of Shakespeare. She says that this fellow does not respect us. He uses us as inspiration. So in this way, the play is rich with irony and multi-layered meanings. म्हणजे हा याच्यामध्ये पुरोधानं भरलेली तर आहेच, परंतु याच्यामध्ये बऱ्याच लेयर्स आहेत. द लेन्स, जो एक चष्मा आपल्याला या नाटकामध्ये द्यायचा प्रयत्न केलेला आहे, through that lens we can ask number of questions about the life of William Shakespeare. Now this is the way the play is developed. This development is in 3 stages. ही जी development आहे ही 3 stages मध्ये घडते. First is the beginning, where outside of the Whitehall Palace the action takes place, where secretly Shakespeare arrives to meet his mysterious dark lady, good dark lady जी असते तिला तो भेटायला येतो. So in the opening, setting is introduced, the mood is set, and main character is revealed, and main character is Shakespeare. And all these things sets the tone of satire and prepares audience for latter misunderstandings. Then in the middle part, when Queen Elizabeth enters unexpectedly, the misunderstanding takes place, mistakes takes place, and he mistakenly starts flattering Queen Elizabeth, supposing to be dark lady. Dark lady आहे म्हणून ती तिचं कौतुक करायला लागतो. The queen is angry, and when he realizes that it is queen, he is embarrassed. त्याला थोडंसं आता अवघडल्यासारखं वाटतं, and suddenly he shifts in the praise of queen. This creates tension. टेन्शन ही एक अशी गोष्ट असते नाटकातून की ज्याच्या माध्यमातून सस्पेन्स निर्माण होतो, आणि सस्पेन्स निर्माण झाल्यावर ऑडियन्स ते पाहत असतो, आणि हा सस्पेन्स वेगवेगळ्या माध्यमातून केला जातो. म्हणजे व्हाय द सस्पेन्स इज क्रिएटेड. इथं सस्पेन्स का क्रिएट केलाय बघा. द ऑडियन्स नोज दॅट द लेडी हू एंटर्स आउटसाइड ऑफ द पॅलेस इज नॉट डार्क लेडी, बिकॉज डार्क लेडी हॅड गॉन. Audience had seen it, but Shakespeare was unaware about it, so he mistakenly understands that is queen. And now means knowledge on the part of audience, means characters don't know but audience knows. Characters ला ही गोष्ट माहित नाही, पण प्रेक्षकांना ही गोष्ट माहिती आहे. त्यामुळं एक प्रकारचं टेन्शन, एक प्रकारचं सस्पेन्स निर्माण होतो. and this suspense is created by Bernard Shaw very artistically. एक म्हणजे बर्नार्ड शॉचं हे वैशिष्ट्यच आहे.
Now the climax reaches when the queen understand what is the intention of Shakespeare. क्वीनला ज्यावेळी लक्षात येते की शेक्सपियरचं इंटेन्शन काय आहे, नॅशनल थिएटर एस्टॅब्लिश करायचं आहे. This movement means accidentally he meets Queen Elizabeth. So he tries to use this event opportunistically, संधी साधूपणानं तो प्रसंग वापरायचा प्रयत्न कशासाठी, त्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आता क्वीन काय निर्णय घेणार. दिस क्रिएट्स टेन्शन. याच्यामुळे टेन्शन निर्माण होतं, सस्पेन्स निर्माण होतं. So as Queen defers the decision, she says that I will consider and take this decision. So in this way, Shakespeare Bernard Shaw has developed this play very artistically, and he has tried to create an impact. एक प्रकारचा इम्पॅक्ट तयार करण्याचा प्रयत्न यामध्ये त्याने केलेला दिसतो. Now in this play, when it comes to right and answers to questions, what kind of questions would be asked? There would be first question which would be asked on the plot. The one question which would be asked would be related with plot. पहिला प्रश्न जो असेल तो कशाबद्दल असेल तर प्लॉट बद्दल असेल. How Shaw has created interest, that we have discussed. ती गोष्ट आता आपण चर्चा केलेली आहे. आणि या चर्चेच्या माध्यमातून I have given you certain idea about the story, what happens in the story. Original reading is important. If anybody from you can understand the text, you can go and read. पण त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आतापर्यंत आपण केलेला आहे. The next thing is characters. Characters in one act play मधले जे कॅरेक्टर्स असतात दे आर लिमिटेड इन नंबर. म्हणजे असंच याच्यामध्ये 3 कॅरेक्टर आहेत महत्वाचे. एक विलियम शेक्सपियर, डार्क लेडी अँड क्वीन एलिझाबेथ. 3 कॅरेक्टर्स आहेत. सो वन कॅरेक्टर इज प्रेझेंट इन एंटायर सीन. सगळा जो सीन आहे त्या सगळ्या सीनमध्ये एक कॅरेक्टर उपस्थित असते, ते म्हणजे शेक्सपियरचं. So there is a limitation, and all characters cannot be developed. So here we have 3, and this is limitation of one act play, and here one act play ची मर्यादा आहे. So Bernard Shaw introduces Shakespeare to us. And what impression does it make upon us? The impression is that he is humorous. पहिली गोष्ट आपल्याला समजते की तो विनोदी आहे. Humorous means विनोदी. Look, his conversation with the guard बद्दलचं बरोबर असणारे त्याचं conversation. It is witty and humorous. And he is not perfect person. He is like other human beings. दुसऱ्यासारखा तो ह्युमन आहे. And he has little exaggerated manners. अतिशयोक्ती करण्याची त्याला एक सवय आहे. ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. ट्रॅडिशनली वी थिंक, परंपरेनं आपण असा विचार करतो की शेक्सपियर इज अ परफेक्ट पर्सन, बट इन्स्टेड ऑफ डिस्क्राइबिंग हिम एज अ परफेक्ट लिटररी जीनियस, शॉ tells us that he is like other people, charming, vain, impulsive, often comic. म्हणजे माणूस कसा असतो बघा, म्हणजे प्रत्येकाला चमकोगिरी करायची ही असते, प्रत्येकजण प्राऊड असतो, प्रत्येकजण भावनिक असतो, काही वेळ विनोद करतो माणूस. तर हे जे स्ट्रेन आहेत, मानवी स्ट्रेन आहेत, ते मानवी स्ट्रेन त्याच्यामध्ये आहेत. ही गोष्ट आपल्या लक्षात येते. नाउ शेक्सपियर कम्स टू मीट डार्क लेडी सिक्रेटली. It shows that he is also in love. He is also romantic in nature. And to achieve his goal, he flatters. तो कौतुक करतो.
दुसऱ्याची प्रशंसा करतो. सो ही ट्राईज टू विन डार्क लेडी बाय प्रेज अँड ही ओपनली टॉक्स अप गुड अबाउट हिम. ही बोस्ट्स अबाउट द प्ले ही राईट्स. जी नाटकं तो लिहितो त्याच्याबद्दल तो बोस्ट करतो. याही गोष्टी आपल्याला या कॅरेक्टरच्या माध्यमातून दिलेल्या आहे. म्हणजे वन थिंग वी लर्न अबाउट शेक्सपियर दॅट ही इज अ प्राऊड पर्सन ॲज वेल ॲज ही हॅज विकनेसेस ऑफ ह्युमन माइंड. मानवी जीवनाच्या आणि त्याच्याबद्दलची जी इनसेक्युरिटी आहे ती इनसेक्युरिटी आपल्याला इथं या कॅरेक्टरमध्ये पाहायला मिळते. सो व्हेन द गार्ड shows him a kind of means he wants to dismiss him, and when he understands that the guard is not treating him well, he is irritated, he is upset, he is angry because he is insecure about his position. And when he meets Elizabeth and he starts wooing her, courting her, it is his foolishness, his vulnerability. Means you see, he praises Elizabeth first and then he woos Elizabeth first and then he tries to praise her. Means his foolishness in shifting his attitude. So all these things about Shakespeare are explained to us, and how he tries to make गुड आउट ऑफ द सिच्युएशन. त्या सिच्युएशन मधनं चांगलं गोष्ट करायचा तो प्रयत्न करतो. ही ट्राईज टू यूज दिस अपॉर्च्युनिटी. इट इज वर्क ऑफ एन इमॅजिनेटिव्ह पर्सन. कल्पक माणसाचं हे काम आहे. सो ही इज इमॅजिनेटिव्ह ॲज वेल ॲज इंटेलिजंट. नुसतं कल्पक असून चालणार नाही, पण शहाणा पण माणूस पाहिजे, इंटेलिजंट पण माणूस पाहिजे, हुशार पण माणूस पाहिजे. Immediately after, once he learns that the person with whom I am interacting is none other than the queen, he shifts to the respect and he passionately tells her about his idea of national theatre, showing his commitment to art and society. समाज आणि कला याच्याबद्दल त्याची जी कमिटमेंट आहे ती कमिटमेंट दाखवत तो हे करत असतो. So Shakespeare presented in this play is a mix of wit, vanity and creativity and humanity. दुसरं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर आहे ते म्हणजे डार्क लेडीज आहे. and this bold, witty and confident dark lady has been used by Bernard Shaw to show the role of a woman, gender role in the society. In contrast to our expectation, dark lady is shown to be bold, witty and confident. आत्मविश्वास आहे, संयमाने इंडिपेंडंट अशी ती स्त्री दाखवलेली आहे. Which contrasts to the silent or passive image of women. She knows the tricks of Shakespeare. She knows how much influence she has on Shakespeare. Unlike the women who are described in literature as idealized women, she is realistic. ती तशी वास्तवाचं भान असणारी आहे. शी इज आउटस्पोकन, जे मनातील ते बोलणारी आहे आणि शार्प टंग आहे. when three encounter, she tells Elizabeth, when three characters come together, she tells Elizabeth that this fellow is a romantic fellow. He uses us or women or me as a tool for his inspiration.
अँड शी ट्राईज टू मॉक ॲट हिज इगो. त्याची चेष्टा करायचा ती प्रयत्न करते. सो शी इज नॉट ओनली इंटेलिजंट बट शी इज ऑब्झर्वंट. अगदी बारकाईनं लक्ष असतं तिचं. She is fearless as well. She fearlessly talks with Queen Elizabeth. She does not hold what she wants to talk. तिला काय बोलायचं आहे ते मनात धरून बसत नाही. She speaks out her mind. So she as a character challenges the stereotype image of women which is presented in art. कलेमध्ये जी स्टिरियोटाईप इमेज रिफ्लेक्ट केलेली आहे त्या इमेजला चॅलेंज करण्याचं काम करते. शी गिव्स व्हॉइस टू द डिस्पॅरेज्ड ऑर लो इमेज ऑफ विमेन विच इज कम डाऊन टू अस इन हिस्ट्री अँड लिटरेचर. वाङ्मय आणि इतिहासामध्ये जी स्त्रीची इमेज आलेली आहे त्या इमेज बद्दल कॉमेंट करायचं काम ती करते. द आयडिया दॅट विमेन आर पॅसिव्ह इज चॅलेंज्ड बाय हर कॅरेक्टर बाय शॉ. सो शी इज अ वुमन who is humorous and who challenges authority. So, and she is the reason why this play becomes interesting. All energy, wit and energy which is in there is out of this character. The realism or the practical outlook, observant outlook is seen here. The next character is Queen Elizabeth. तिसरं जे कॅरेक्टर याच्यामध्ये आहे ते क्वीन एलिझाबेथचं. So Queen Elizabeth is described as a powerful, dignified, sharp-witted person. Powerful, she is authority. Dignified, pratisthit, आणि sharp-witted. She is also intelligent. Her brain is also sharp. So she does not agree with Shakespeare, but she takes time from him to think about it. She immediately does not give her a decision. लगेच ती डिसिजन देत नाही. जरी ती त्या दिवशी रात्री वेश बदलून आलेली असली, इन डिस्गाइज जरी आलेली असली, तरी सुद्धा हर इंटेलिजन्स, हर अथॉरिटी शाइन्स थ्रू इट. इट इज शोन. When she is courted by Shakespeare, she is amused, but she is irritated also. She tries to, her regal pride, her authority comes in the way and she demands who you are. And ती विचारते तू कोण आहेस. She has command over language and quick wit to handle the situation. So she is a formidable presence in the play. Queen is symbol of power. She represents the monarchy, political authority. राजकीय सत्ता आणि राजसत्ता, राजघराणं याचं ते प्रतिनिधित्व करते. She evaluates Shakespeare's work and she asks him, what is purpose of your writing? And she has patriotic, or means she is a kind of supportive person who understands passion of writer for the national theatre, and she shows open-mindedness to consider the idea. This shows that she has capacity of leadership. She shows awareness about his flirtation with dark lady, and she does not take it seriously, and she promises in the end to consider the proposal. So in this way the character of Queen Elizabeth is developed by Bernard Shaw. Now there are several things
which need to be considered when we are to analyze or evaluate a play. एखाद्या नाटकाचं इव्हॅल्युएशन करत असताना काही गोष्टींचा आपण विचार करायला हवा. Here look, we have 60-40 pattern. So there would be few big questions where question would be asked as a evaluate the play. आणि अशा वेळी कोणते कोणते घटक आपण लक्षात घेतले पाहिजेत याच्यावरही चिंतन करणं गरजेची बाब आहे. सो व्हेन यू आर टॉकिंग अबाउट अ प्ले, इनिशियली यू शुड राईट समरी विच यू माइट हॅव अंडरस्टूड सो फार. आतापर्यंतच्या चर्चेमध्ये तुम्हाला ती गोष्ट लक्षात आली असेल. नाव सेकंड थिंग, व्हॉट दिस ॲक्शन ट्राईज टू टेल अस. या माध्यमातून आपल्याला लेखक काय सांगत आहे हेही आपल्याला बघितलं पाहिजे. सो द सेंट्रल थीम, सेंट्रल आयडिया ऑफ शॉ is to examine the character of Shakespeare. The misconceptions which cover the real Shakespeare and the relationship between art and authority. These three themes are discussed by the writer. And each dialogue, each character, each situation, every symbol does not go away from these things. And this is characteristic quality of one act play. One act play does not have scope to go away. Every scene in the play, whether it is comic, comic out of mistaken identity, whether it is romantic or serious discussion, these all things are related with the central idea. This points back to the central idea, how legendary Shakespeare is real, means like human beings, he is human, and the need for the national theatre. Means these things are related with each and every action. So the singleness of impression is characteristic quality of one act play. One act play ची आणखीन एक characteristic आहे की त्याचं जे impression असते ते single असते. Through this satire, this means the ideas are scattered, but all ideas try to make one point clear to us, and those are the things which we have discussed so far. दूसरी गोष्ट, action. Action is a kind of plot. There is the what the writer wants to do. Writer wants to talk about he has created a situation in which Shakespeare meets his beloved, where an accidental appearance of Queen Elizabeth gives him opportunity to talk about his proposal. This is the storyline. But how this storyline is developed by writer is an action or is a plot. So this entire plot of the play is compact one. आणि तो त्याच्यामध्ये एक युनिटी आपल्याला पाहायला मिळते. युनिटी ऑफ इफेक्ट, प्रभावाची युनिटी आपल्याला पाहायला मिळते. ऑल इन्सिडेंट्स हॅपन इन फ्रंट ऑफ पॅलेस, वेअर डार्क लेडी अँड मिस्टेकनली क्वीन एलिझाबेथ अँड शेक्सपियर कम टुगेदर. सो दिस सिंगल प्लॉट, सिंगल इंटरेस्ट इज डेव्हलप्ड. देर इज नो सब प्लॉट. उपकथा नाही त्याच्यामध्ये. मूळ सांगत असताना तर लेखक कुठं भटकून जात नाही, डायग्रेशन नाही, भटकणं होत नाही. अननेसेसरीली आणखीन काही कॅरेक्टर त्याच्यामध्ये त्यांनी गुरफटलेले नाहीत आणि सीन सुद्धा बदलत नाही. ही जी गोष्ट आहे ही आपल्याला या नाटकामध्ये पाहायला मिळते.
नॅचरली एकच जे मिसअंडरस्टँडिंग आहे त्या मिसअंडरस्टँडिंग मधूनच सगळी गोष्ट डेव्हलप होते. कोणती की शेक्सपियर क्वीन एलिझाबेथला त्याची प्रेयसी मानतो आणि त्यापासून या सगळ्या गोष्टी डेव्हलप होतात. हे जे बांधणं आहे, हे जे बाइंड आहे, हा जो कोहरन्स आहे, हे जे कोऑर्डिनेशन आहे, ते कोऑर्डिनेशन आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि त्या कोऑर्डिनेशन मधूनच कथासूत्र पुढे जात आहे. अँड इट हेल्प्स टू बिल्ट अप क्लायमॅक्स इमिजिएटली. हा जो क्लायमॅक्स इमिजिएटली बिल्टअप करायचं काम आहे ते काम या माध्यमातून होते. दस अशा पद्धतीने विचार केला तर याच्यामध्ये एक युनिटी ऑफ इम्प्रेशन प्लॉटच्या माध्यमातून सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्लेस, टाइम अँड पर्पज या तिन्ही गोष्टी एकत्र आणण्याचं काम इथे या नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कॅरेक्टरायझेशन. आता वन ॲक्ट प्लेमध्ये एक कॅरेक्टर्स असे असतात की ते कॅरेक्टर्स कथासूत्राला डॅमेज करू नयेत, म्हणजे अननेसेसरी कॅरेक्टर कुणी आणलेलं नाही. अगदी व्यवस्थित डिफाईन केलेले 3 कॅरेक्टर्स इथं पाहायला मिळतात. शेक्सपियर, डार्क लेडी अँड क्वीन एलिझाबेथ. शेक्सपियर कलाकाराचं प्रतिनिधित्व करतो. डार्क लेडी आउटस्पोकन जी स्त्री आहे तिचं प्रतिनिधित्व करते आणि क्वीन एलिझाबेथ ही सत्तास्थानाचं रिप्रेझेंटेशन करते. याबद्दल आपण याच्या अगोदर बरंचसं बोललेलो आहे, त्यामुळे आता पुन्हा त्याच्यावर बोलायची गरज नाही. अँड फायनली द यूज ऑफ डायलॉग. डायलॉग सुद्धा कसे की दे शुड बी अट्रॅक्टिंग अटेन्शन ऑफ ऑडियन्स. ऑडियन्सचं लक्ष केंद्रित करणारे पाहिजेत. ते फास्ट पेस्ड पाहिजेत, आयडिया ड्रिव्हन पाहिजेत आणि टाईटली कनेक्ट. थीम प्रत्येक डायलॉगवर ही थीम फोकस झाली असली पाहिजे. काय सांगायचं आहे, दिस कॉमिक इंटरॅक्शन, कॉमिक मिसअंडरस्टँडिंग, हे प्रत्येक डायलॉग याच्यामधलं त्याच्यावर फोकस करतो. किंवा जी आता याच्यामध्ये या नाटकामध्ये ज्या गोष्टी डेव्हलप होतात त्या डेव्हलप होत असताना डायलॉग सुद्धा एक महत्त्वाचा भूमिका पार पडत असते. तर अशा पद्धतीनं एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला या नाटकामध्ये पाहायला मिळतात. आणि याचबरोबर तुम्हाला काही ग्रुपवर क्वेश्चन बँक पाठवलेली आहे, तीही बँक बघा. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला किंवा त्याच्याबद्दलचे क्लू तुम्हाला या माध्यमातून मिळतील. थँक्यू.